नमस्कार. आजचा आपला कार्यक्रम म्हणजे ज्यांच्या व्यक्तिमत्वानं आणि ज्यांच्या कवित्वानं आपण आजही भारावलेले आहोत, ज्यांचे शब्द मराठी मनांवर आजही अधिराज्य गाजवत आहेत, असे ग्वाल्हेरचे राजकवी भास्कर रामचंद्र तांबे म्हणजेच भारा तांबे. कवी केशव सूत यांच्यानंतरचे मराठीतले महत्वाचे कवी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. यांच्या कविता ज्याची गाणी झाली याचा आवाका इतका मोठा आहे, त्यामध्ये इतकी विविधता आहे की खरंच थक्क व्हायला होतं. म्हणजे एकीकडे या बाळांनो सारिया लवकर भर भर सारिया ही बालकविता त्यांचीच आहे आणि जन पळभर म्हणतील हाय हाय, कळा ज्या लागल्या जीवा तिन्ही सांजा सखे मिळाल्या, मावळत्या दिनकरा घनतमी शुक्र बघ राज्य करी, मधुमागशी माझ्या सख्या परी. हे सगळं या एकाच माणसाने लिहिलेलं आहे. अत्यंत थक्क करणाऱ्या विषयांचं वेगळेपण यांच्या ठायी होतं. यांच्या कविता ऐकताना तुम्हाला लौकिक अर्थाच्या जरी वाटल्या तरीही त्या परलौकिकाविषयीच्या आहेत. यांची कविता खऱ्या अर्थी समजून घ्यायला ती आधी थोडी आतमध्ये रुजवावी लागते. थोडी शब्दांची समज, अनुभव, परिपक्वता यावर तुम्हाला ही कविता किती समजणार आहे हे अवलंबून असतं. म्हणजे आपण आयुष्याच्या सध्या कुठल्या टप्प्यात आहोत यावर आपली कवितेकडे पाहण्याची दृष्टी अवलंबून असते. मी असं का म्हणते याबद्दल पुढे सांगेनच. सुरुवात करूया त्याच्या आपल्या कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोची अशा गाण्यासोबत जे गाणं लिहिलं गेलं 1902 मध्ये. हो, म्हणजे अगदी पहिला मराठी सिनेमा येण्याआधीचं हे गाणं आहे. तिन्ही सांजा सखे मिळाल्या. अनेकांना प्रश्न पडेल की तिन्ही सांजा का म्हणलंय, तर तीनही सांजा मिळण्याची वेळ पहिली सांज असते जेव्हा उन्हे उतरू लागतात, दुसरी सूर्य मावळल्यावर आणि तिसरी संधी प्रकाशाची वेळ म्हणजे तिसरी सांज. अशा वेळी हा प्रियकर प्रेयसीला वचन देतोय की आजपासून जीवे अधिक तू माझ्या हृदयाला. म्हणजे तू आता माझ्या जीवाचा असा भाग झालीयस की जो वेगळा करणं अशक्य आहे. जसा बासरीमध्ये नाद आहे, फुलांमध्ये गंध आहे, मोत्यामध्ये पाणी आहे, सोन्याचा रंग आहे, या जशा अंगभूत गोष्टी आहेत तसं तुझ्या विना माझं अस्तित्वच उरणार नाहीये. या ज्या कल्पना आहेत, या ज्या गोष्टी आहेत, ही जी उदाहरणं दिली आहेत, हा सगळा विचारच किती उदात्त आहे. गंध जाता सुमनात
कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता. म्हणजे कधीही, केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी भारत आंबेंविषयी लिहिलेला एक लेख माझ्या वाचनात आला. यात त्यांनी म्हणलं होतं की माझ्याकडे यांच्या कवितांचं पुस्तक होतं आणि यातल्या अनेक कविता मी लहानपणी गुणगुणत असे. त्यांच्या कवितेतला नाद, यातली लय त्यांच्या मनाला कायम भुरळ घालत असे. पण सगळ्यात महत्त्वाचं, या कवितांमधला आशय लता दिदींना कायम खुणावायचा. म्हणजे कवितातले शब्द तर सुंदर होतेच, पण या शब्दांना अनेक अर्थांच्या छटा होत्या. वर अगदी सरळ साध्या सोप्या वाटणाऱ्या कवितेच्या गर्भात काहीतरी गूढ दडल्यासारखं वाटायचं आणि तेच त्यांना खुणावायचं. आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या काही कविता गाणी रूपात गाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा त्यांनी हे ठरवलं तेव्हा बाळासाहेब म्हणजेच पंडित हृदयनाथ मंगेशकर लहान होते. त्यांनी तेव्हा संगीत द्यायला सुरुवात केलेली नव्हती, पण त्यांचा कवितेचा अभ्यास अत्यंत दांडका होता. कवितांमधून नेमकं कवीला काय सांगायचंय हे त्यांना पटकन समजायचं. आणि म्हणूनच भारत आंबे यांच्या नेमक्या कुठल्या कविता निवडायच्या याची जबाबदारी त्यांनी हृदयनाथांवर सोपवली होती. यातूनच हृदयनाथांनी संगीत दिलेल्या ज्या काही पहिल्या रचना आपल्या भेटीला आल्या, जसं की कशी काळ नागिणी तिन्ही सांजा सखे मिळाल्या, घनतमी शुक्र बघ राज्य करी, या सगळ्या त्यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीच्या काळात केलेल्या रचना आहेत. लता मंगेशकर म्हणतात,
की बाळने तांबेंच्या कवितांमधलं शब्दांचं आणि अर्थांचं वजन उत्तम पेललंय. भा. तांबे यांची मी भक्तच आहे, पण जेव्हा कोणी मला त्यांचं एकच गाणं निवडायला सांगतं तेव्हा मात्र मी झुकतं माप घनतमी शुक्र बघ राज्य करी या गाण्याच्या पाडद्यात टाकते. मंगेशकरांनी या कवितांची गाणी केली याचे आपल्यासारख्या रसिकांवरती अनंत उपकार आहेत. अत्यंत निराश मनाला उभारी देणारं हे गाणं येत आहे आपल्या भेटीला कारवा क्लासिक्स मराठीमधून. शुक्र बघ राज्य
पसरोनी बाहू कवळण्या रे घनतमी शुक्र बघरा जगरी रे खिन्न मना बघ जरा तरी घनतमी शुक्र बघरा जगरी. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मला काही मंडळींचे आभार मानायचेत. सुप्रसिद्ध निवेदिका धनश्री लेले यांनी भारांनी भारावलेले आपण या त्यांच्या शब्दश्री मालिकेमध्ये 5 भाग भारा तांबेंच्या कवितांचं त्यांनी विवेचन केलंय. अप्रतिम ही मालिका झाली आहे. ज्यांना ज्यांना भारा तांबेंना समजून घ्यायचंय त्यांनी जरूर ती पाहावी. आणि याच बरोबरीनं कोल्हापूरच्या मिनिष उमराणी यांच्या गाण्यामागची कविता मालिकेतले काही लेख माझ्या वाचनात आले. त्यामुळे तुमच्यापर्यंत हे सारं पोहोचवताना या सगळ्या मंडळींनी जे काही सारं टिपून ठेवलंय त्याचा प्रचंड मला अभ्यासासाठी उपयोग झाला. यांचे आभार. आपण कवी म्हणून मिरवावं, प्रसिद्धीच्या झोतात यावं असं कधी भारा तांबे यांना वाटलं नाही. या सगळ्या कविता रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं श्रेय जातं ते वा गो मायदेव माधव जुलियन यांना. तांबे आपल्या कवितांबद्दल अत्यंत बेफिकीर होते, पण या सगळ्या दिग्गज लोकांनी तांब्यांच्या सगळ्या कविता संकलित आणि संपादित केल्या. तांबेंच्या कवितांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा व्यवस्थितपणा. प्रत्येक कवितेखाली ते तारीख लिहित असत, कुठल्या वृत्तामध्ये त्यांनी ही कविता लिहिली आहे तेही लिहित असत. आणि फक्त इतकंच नाही तर त्यांची ही कविता कोणत्या शास्त्रीय रागामध्ये गायली तर ती त्याला अनुरूप वाटेल याचा रागही ते लिहित असत. शास्त्रीय संगीतामध्ये त्यांना अत्यंत गोडी होती. नारायण भगवान यांच्याकडे त्यांनी रागदारीचं शिक्षणही घेतलं होतं आणि यामुळेच शास्त्रीय संगीताचं ज्ञान आणि जाण त्यांना प्रचंड होती. ते कायम म्हणायचे की स्वरांच्या द्वारे आपण कवितेच्या गाभ्यापर्यंत पोहोचतो. मी गाणं लिहिणारा कवी आहे, कविता ही गाण्यामध्ये गायली गेलीच पाहिजे. गीतकार आणि कवी यामध्ये त्यांनी कधीही भेद केला नाही. ते अभिमानाने म्हणायचे की मी गीतकार आहे. ते स्वतः अत्यंत उत्तम कविता सादर करायचे. तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा, तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा. काय आणखी कोणाला कल देताचा हातळा, तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा. आणखी गोफ कोणाला, तुझ कंठी मज अंगठी आणखी गोफ कोणाला. वेड लागले दादाला, वेड लागले दादाला मला कुणाचे ताईला. तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा. तुझ पगडी मज चिरडी आणखी शेला कोणाला, तुझ पगडी मज चिरडी आणखी शेला कोणाला. दादा सांगू बाबाला, दादा सांगू बाबाला सांग तिकडच्या स्वारीला. तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा. खुसू खुसू काली हसू बरोबर आपले रुसू रुसू. खुसू खुसू काली हसू बरोबर आपले रुसू रुसू. चल निघे थे नको बसू, चल निघे थे नको बसू. घर तर माझे तसू तसू. तुझ्या गळा माझ्या गळा
गुंफू मोत्याच्या माळा. कशी कशी आज अशी गंमत ताईची खाशी. कशी कशी आज अशी गंमत ताईची खाशी. आता गट्टी फौदादाशी, आता गट्टी फौदादाशी, तर मग गट्टी कोणाशी. तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा. तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यानुसार भा. तांबे यांची कविताही बदललेली दिसते. म्हणजे उत्तानता, उत्कटता आणि उदात्तता अशी ही कवितांची रूपं आपल्याला बदललेली दिसतात. आपल्याला त्यांच्या कविता उत्तान अजिबात वाटत नाहीत, पण त्यांनीच त्यांच्या एका लेखात म्हणलं होतं की विवाहापूर्वीच्या कविता एक दिवशी त्यांनी जाळून टाकल्या. या प्रसंगाविषयीही सांगणारे पुढे. भा. तांबे यांच्या अनेक कवितांमध्ये त्यांनी मृत्यूसारख्या अत्यंत धीरगंभीर विषयाला हात घातला, पण या गोष्टीकडे पाहण्याचाही त्यांचा दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक होता, हे विशेष. 1921 साली त्यांना विषमज्वर झाला होता. याची तीव्रता प्रचंड होती. जणू मृत्यूनं त्यांना ओझरतं दर्शनच दिलं आणि त्यांच्या कविता बदलून गेल्या. एका ठिकाणी त्यांनी म्हणलंय, गाडी बदलली यात कशाचे भय संकट खेद, का मग मरणा भ्यावे नकळे रटूनी आवेद. मृत्यू म्हणजे परमेश्वर भेटीचं एक माध्यमच त्यांनी मानलं. मृत्यूच्याही स्वागताला आपण तयार असावं असं कायम त्यांनी त्यांच्या कवितेतून सांगितलं. मी मगाशी जसं म्हणलं की आपण वयाच्या कुठल्या टप्प्यावर आहोत त्यावर आपला कवितेकडे बघण्याचा दृष्टिकोन ठरतो. तांबे यांच्या अनेक कविता आपल्याला वरवर प्रेमाच्या वाटतात, पण खरा विषय हा परमेश्वर भक्ती आहे. आणि कमाल या गोष्टीची वाटते की एका गाण्यात भा. तांबे यांनी या मृत्यूला नववधूला वरून नेणारा नवरा अशी उपमा दिली आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे नववधू प्रियामी बावरते. जीवात्मा वधू आहे आणि परमात्मा हा वर आहे. त्याच्याकडे जायचे म्हणजे खरोखर घरी जायचे. आपल्याला इथल्याच आपल्या प्रपंचाचा लळा लागलेला आहे आणि त्यामुळे तिकडं जाणं खूप कठीण वाटतं, पण तोच खरा आपला प्राणसखा आहे असं हे गाणं सुचवतं. आजवर तुम्ही हे गाणं एका वेगळ्या अर्थाने ऐकत आले असाल तर मग आता ऐकताना या गाण्याचं शेवटचं कडवं नक्की ऐका, तुम्हाला सगळा अर्थ समजून जाईल. आजच्या कार्यक्रमाचा अभ्यास करताना तांबे यांची समग्र कविता या पुस्तकाच्या प्रस्तावनेमधून ही गोष्ट मला नव्याने समजली.
टाके बंधन करुणी मोकळे पळत निघावे तुझ जवळ परी काय करू रे भरभरती नववधू प्रियानी बावरती आता तूच भयला जहरी रे धीर देऊनी नेनवरी रे आता तूच भयला जहरी रे धीर देऊनी नेनवरी रे भरोत भरतील नेत्र जरी रे पळ पळ भर मात्र खरे धरते कळ पळ भर मात्र खरे धरते लाजते पुढे सरते फिरते नववधू प्रियानी बावरते. भा. तांबे यांनी त्यांच्या कवितांमधून कायम सत्य वास्तव समोर आणलं. आता जे गाणं आपण ऐकणार आहोत ती त्यांची कविता आहे 18 ऑगस्ट 1921 सालची. म्हणजे या कवितेला 100हून अधिक वर्ष होऊन गेली आहेत. ही कविता म्हणजे जन पळभर म्हणतील हाय हाय. आपल्या जाण्यानंतर सगळे आपापल्या कामात पुन्हा व्यस्त होणार आहेत. काहीही फारसा फरक पडणार नाहीये. थोडा वेळ लोक रडतील, पुन्हा डोळे पुसतील आणि आपापल्या कामाला लागतील, पुन्हा एकदा हसतील, खिदळतील. त्यामुळे तू गेलास म्हणून जग पुढे जायचं थांबणार नाहीये. लाईफ गोज ऑन ही गोष्ट त्यांनी या कवितेमधून यथार्थपणे मांडली आहे. आणि हे खरं आहे की अगदी आपल्या जवळची व्यक्ती जरी गेली तरीही हळूहळू आपण त्या दुःखातून सावरतो. त्यांची ही कविता आपल्याला सांगते की जोवर आयुष्य आहे तोवर ते आनंदाने जगा आणि इतरांचा प्रवासही सुखकर कसा होईल यासाठी प्रयत्न करा. जन पळभर म्हणतील हाय हाय जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहीन कार्य काय जन पळभर म्हणतील हाय हाय सूर्य तळपतील चंद्र झळकतील तारे आपुला क्रम आचरतील असेच वारे पुढे वाहतील असेच वारे पुढे वाहतील होईल काही का अंतराय मी जाता राहीन कार्य काय जन पळभर म्हणतील हाय हाय मेघवर्षातील शेते पिकतील गर्वाने या नद्या वाहतील कुणा काळजी कीन उमटतील कुणा काळजी कीन उमटतील पुन्हा तटावर हेच पाय मी जाता राहीन कार्य काय जन पळभर म्हणतील हाय हाय सखे सोय रे डोळे पुसतील पुन्हा आपुल्या कामी लागतील उठतील बसतील हसुनी खिदळतील उठतील बसतील हसुनी खिदळतील मी जाता त्यांचे काय जाय मी जाता राहीन कार्य काय जन पळभर म्हणतील हाय हाय
आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. भास्करराव तांबे यांचा विवाह रतलाम मधल्या त्र्यंबकराव जावडेकर यांची कन्या वारुबाई सोबत 1896 मध्ये झाला. विवाहानंतर त्यांचं आयुष्य बदलून गेलं. त्यांनी स्वतःच याविषयी इंग्रजीमध्ये लिहून ठेवलंय की ऑल माय लव्ह सॉंग्स कुड बी प्रोड्युस्ड ओनली बिकॉज ऑफ लव्ह फॉर माय वाईफ. माझ्या सगळ्या प्रेमकविता या माझ्या पत्नीच्या प्रेमापोटी लिहिल्या गेलेल्या आहेत. प्रेमाची कविता त्यांनी लिहिली ती त्यांच्या अत्यंत प्रेमाच्या सुखाच्या संसारामुळेच. आणि म्हणूनच विवाहापूर्वीच्या आणि विवाहानंतरच्या त्यांच्या कवितांमध्ये प्रचंड आपल्याला फरक दिसून येतो. विवाहाआधीच्या सुमारास तांबे यांनी बऱ्याच शृंगारिक कविता लिहिल्या होत्या, ज्या त्यांनाच उत्तान वाटल्यामुळे त्यांनी या सगळ्या कविता जाळून टाकल्या. हे लिखाण त्यांनी भस्मसात केलं. या अग्निदिव्यातून वाचलेली कविता म्हणजे डोळे हे जुलमी गडे. आता आत्ताच्या काळानुसार विचार करायचा झाला तर या कवितेला उत्तान म्हणलं तर मग सध्या जे काही आपल्या कानावरती येतं त्याला काय म्हणायचं, नाही का? जादूगिरी त्यात पुरी, जादूगिरी त्यात पुरी.
कशी दामी घालू कशी दामी होती किती सांगू तुका घालू कशी दामी होती किती सांगू तुका बोते सुई फिरुनी बोते सुई फिरुनी वेळ तथा जाय फुका वेळ तथा जाय फुका डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठीमध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. गोड
भा. तांबे यांच्या आयुष्यात एक टप्पा असा आला 1933 नंतर की त्यांना असं वाटलं की आता आपल्यातली प्रतिभा कमी होत चालली आहे. ही प्रतिभेची विहीर आता कोरडी पडत चालली आहे का काय. त्यांच्या अनेक रसिकांची त्यांना पत्र यायची की कविता करा. अशा वेळेला एका पत्राला उत्तर म्हणून त्यांनी एक कविता लिहिली. ही कविता म्हणजे मधु मागशी माझ्या सख्या परी, मधु घटची रिकामे पडती घरी. तू माझ्याकडे कविता मागतोयस पण हे मधाचे घटच आता रिकामे व्हायला लागलेत. पण आजवर जे दिलंय ते स्मरून तू माझ्यावर रोष करू नकोस, असं ते यावेळेला म्हणतात. त्यांच्या या कवितेनंतरही त्यांनी 30 कविता लिहिल्या होत्या. आणि बघा ना, 100 वर्षानंतरही ज्यांच्या कविता आपण आज जगतोय, अनुभवतोय, जी कविता दरवेळेला वाचल्यानंतर एक वेगळा अर्थ आपल्याला सापडतोय, ती प्रतिभा अशी तकलादू असेल जी यांना सोडून जाईल. भा. तांबे यांनी त्यांच्या मधुघटामधून ज्या या मधाळ कविता आपल्याला दिलेल्या आहेत, हा सगळा ठेवा आहे तो परिपूर्ण आहे, समग्र आहे, जो आपल्याला जगण्याचं कायम बळ देत राहील, वेगळा विचार देत राहील. मधुघटची रिकामी पडती घरी, मधुमागशी माझ्या सख्या परी. आजवरी कमळाच्या द्रोणी, मधु काजिला तुला भरोणी. आजवरी कमळाच्या द्रोणी, मधु काजिला तुला भरोणी. सेवा ही पूर्वीची स्मरोणी, सेवा ही पूर्वीची स्मरोणी. करीन रोष सखा दया करी, मधुमागशी माझ्या सख्या परी. भा. तांबे हे अत्यंत सच्चे होते आणि हे त्यांचं सच्चेपण, खरेपण त्यांच्या कवितांमधून आपल्याला दिसतं. आत्तापर्यंत आपण जी काही गाणी ऐकली यावरून काय कमालीची प्रतिभा त्यांच्या ठायी होती याची कल्पना येईल. मला त्यांचं कौतुक या गोष्टीसाठी वाटतं की त्यांनी त्यांचं व्यावहारिक जीवन आणि कवीचं जीवन यांची सरमिसळ होऊ दिली नाही, तर याचा उत्तम समतोल त्यांनी साधला. भा. तांबे कायम म्हणायचे की कविता ही मीठ भाकरीसाठी नसते,
तर कविता हे खरं साध्य असतं, ते जीवनाचं साधन बनता कामा नये. आणि खऱ्या अर्थाने ते तसेच जगले. कविता सुचली तेव्हा कविता केल्या, पण कवितेचा परिणाम नोकरी आणि घरादारावर अजिबात होऊ दिला नाही. एकीकडे संस्थानी वकील, दिवाण, न्यायाधीश अशा वृक्ष नोकऱ्या करत असताना सुद्धा त्यांनी आपलं कविमन जपलं. या गोष्टीचं श्रेय जातं ते त्यांच्या लेले मास्तरांना. त्यांनी यांच्यातले गुण उत्तमरित्या हेरले होते आणि या हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम त्यांनी केलं. त्यांनीच तांबे यांना मराठीच्या बरोबरीनं संस्कृत आणि इंग्लिश साहित्याचीही ओळख करून दिली. बायरन, शेले, केट्स, वर्ड्सवर्थ, कोलरिज, टेनिसन, ब्राउनिंग बरोबरच जयदेव आणि टागोरही तांबे यांच्या आवडीचे कवी होते. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. अपघाताची बातमी वाचणं आणि एखादी कविता वाचणं यात फरक आहे. हळूवार मन करून ती वेचून घ्यावी लागते, मनात साठवावी लागते. त्याचा अर्थ तरच आपल्या मनापर्यंत पोचतो आणि तो कायम लक्षात राहतो. त्यामुळे जो कार्यक्रम तुम्ही हळव्या मनाने ऐकता तो कार्यक्रम वेगळ्या उंचीवर जातो. मनातून शिकण्याची, समजून घेण्याची आवड असलेल्या सगळ्या सुज्ञ रसिकांना आता मी भेटणार आहे पुढच्या भागात. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे नक्की सांगा. पुन्हा एकदा काही मंडळींचे आभार मानायचेत. सुप्रसिद्ध निवेदिका धनश्री लेले यांच्या भारांनी भारावलेले आपण या शब्दश्री मालिकेचा मला अभ्यासासाठी खूप उपयोग झाला. मिनिश उमराणी यांच्या गाण्यामागची कविता या मालिकेतले लेख आणि तुमच्यासारख्या रसिकांनी या गाण्यांवरचं प्रेम जे तुमच्या ब्लॉग्समधून टिपलेलं आहे या सगळ्याचं मला खूप सहाय्य झालं आणि यातून आजचा हा कार्यक्रम निर्माण झालेला आहे. तेव्हा या साऱ्या मंडळींचे मनापासून आभार. आजच्या आपल्या कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये आपण इथेच थांबतोय.
पुन्हा भेटूयात कारवा मराठीमधून तुमच्या आवडीची गाणी आणि त्यामागची कहाणी घेऊन. मला काही सांगायचं सुचवायचं असेल तर _सानिका हे माझं इंस्टाग्रामवरती हँडल आहे. सानिका मुतालिक असं नुसतं गुगल केलं तरी तुम्हाला बऱ्याच वर्क लिंक्स पाहायला मिळतील. तेव्हा या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून कनेक्टेड राहूयात. तुम्हाला काही सांगायचं सुचवायचं असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. एपिसोड आवडत असेल तर तो शेअर करा आणि सारेगम मराठीला सबस्क्राईब केलंत ना हे नक्की चेक करा. आणि नव्या एपिसोडची एकही अपडेट मिस करू नका. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.